सोलापूरमध्ये एका गिरणी कामगाराचा मी मुलगा. माझ्या सुदैवाने मी विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. तुम्ही पत्रकार सुद्धा आहात आणि प्रवक्ते सुद्धा आहात. पत्रकार हा घडणाऱ्या घटना एका अर्थाने बातम्या देत असतो आता या दोन्ही भूमिकेमध्ये तुम्हाला काय फरक वाटतो? आणि राजकारणी हे राजकारण घडवत असतात, ते बातम्या घडवत असतात. शरद पवार मुख्यमंत्री झाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, पण यातल्या कुणीच मराठा समाजाच्या मागणीकडे लक्ष दिलं नाही. समाजामध्ये घडत असलेल्या घटना केवळ त्याच्यावरती लिहायचं, बोलायचं, बातम्या द्यायच्या, याच्यापेक्षा ते बदलण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे. राजकारणातल्या गोष्टी तेव्हा काय किंवा आता काय, या सगळ्याच गोष्टी माध्यमांसमोर तशा येत नसतात. एक प्रकारे समाजाची नस नाडी ज्यांना माहिती असं नेतृत्व म्हणजे गोपीनाथ मुंडेंच्या स्वरूपात मध्ये होतं. जिथं आभाळच फाटलंय तिथे तुम्ही किती ठिगळ लावणार? समृद्धी महामार्ग होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. पण आता काँग्रेसचं आणि भाजपचं खूप मोठं भांडण आहे. कायम दोन टोकावरची पक्ष आहेत. मग तरी सुद्धा आज काँग्रेसला आम्ही कुठे संपवतो? काँग्रेस सुद्धा कृतीतनं संपते. विश्वासघातामुळे उद्धव ठाकरे जाऊन काँग्रेससोबत सरकार स्थापन करतात. मला असं वाटतं की ही कटुता टाळून, आणि मला विश्वास आहे की आगामी काळामध्ये ही कटुता नक्की संपून जाईल, एकत्रितपणे काम करतील. माझं असं विनंती आहे की तुम्हाला जर वोट चोरीबद्दल काही म्हणायचं आहे, तुम्ही का एकही कायदेशीर पाऊल उचलत नाही? बीजेपी सहकारी पक्षांना संपवतं, तर याबाबत तुम्हाला काय वाटतं? प्रवक्ता यशस्वी तो होतो ज्याला काय बोलायचं नाही हे कळतं. कारण महाराष्ट्राचा विकास पुरुष असं इतिहासात ज्यांचं नाव लिहिलं जाईल ते म्हणजे सर, समाज माध्यमांमध्ये असं बऱ्याच वेळा विचारलं जातं की तुम्ही सभागृहात कधी दिसणार?